अहिल्यानगर शहरात रोजच काही ना काही घटना समोर येत आहेत। अशीच एक धक्कादायक घटना डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आली आहे। फराहबागमध्ये रक्तरंजित थरार, फोटोशूटसाठी गेलेल्या तरुणावर तलवार कोयत्यांनी जीवघेणा हल्ला, दोघांची प्रकृती गंभीर। भर दिवसा फराहबागमध्ये तलवारीचा धुमाकूळ, फोटोशूटसाठी गेलेल्या तरुणावर प्राणघातक वार। शहरातील फराहबाग परिसर रविवारी सायंकाळी रक्तरंजित हल्ल्याने हादरून गेलाय। फिरण्यासाठी आणि फोटोशूट करण्यासाठी गेलेल्या 4 तरुणांवर धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली। मिळालेल्या माहितीनुसार फैज अली तांबोळी, उमर खान, रेहान खान आणि हुझैफा तंबरकर हे 4 तरुण फराहबाग परिसरात गेले होते। यावेळी तेथे उपस्थित असलेल्या काही व्यक्तींनी कथितपणे या तरुणांसोबत वाद घालत शिवीगाळ केली। त्यानंतर संबंधितांनी आणखी काही जणांना घटनास्थळी बोलावून घेतल्याचे सांगितले जात आहे। क्षणातच परिस्थितीने हिंसक वळण घेतले आणि तलवारी व कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी तरुणावर सपासप वार करण्यात आले। या हल्ल्यात उमर खान आणि फैज अली तांबोळी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्यावर आणि हातावर गंभीर दुखापती झाल्या आहेत। घटनेनंतर जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे। भर दिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे फराहबाग परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे धारदार शस्त्राचा वापर करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। या प्रकरणातील नेमकं कारण काय, हल्लेखोरांची संख्या किती होती आणि त्यांची ओळख काय, याचा उलगडा पोलीस तपासानंतरच होणार आहे। दरम्यान हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। अहिल्यानगरच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या रक्तरंजित घटनेने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। आमच्या इकडचे पोरं, माझा भावाचा मुलगा होता, आणखीन त्याच्या बरोबर 3 पोरं होते। फिरायला गेले होते फराहबागला। तिकडे ते गेले होते, तिकडे 4-5 पोरं आतमध्ये दारू बिरू पित बसले होते, वाटलं नशा करत होते वाटलं। तर त्यांचं काहीतरी बोलणं झालं, त्यांनी तिकडून हाकलून दिलं ते पोरांना। ते निघले बाहेर आणि बाहेर गेले बरोबर ते 4-5 पोरा लोकांनी काय केलं, आणखीन बाहेरचे पोरं बोलून घेतलं आणि कोयत्याने वार केलं त्यांच्यावर। त्यातलं एक पोराला लागले, माझ्या भावाच्या पोराच्या हाताला पण भरपूर लागलेलं आहे।